लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिंचनाने आणि संपतरावांनी सिद्धूला सांगितलेलं आहे की त्या भावनाचा नाद सोडून दे. त्यानंतर सिद्धू म्हणतो की त्यांचा नाद मी कधीच सोडू शकत नाही, कारण माझं त्यांच्यावर अगदी जीवापाड प्रेम आहे. त्याच्यामुळं मी त्यांना घ्यायला जातोय. आणि मग आईची इच्छा डावलून, आईची बाजू डावलून सिद्धू भावनाच्या घरी तिला आणायला निघालेला असतो. तो गेटमध्ये आलेला असतो. तो म्हणतो की सिद्धू आलाय भावना मॅडम तुम्हाला घरी घेऊन जायला. त्वरित तात्काळ ताबडतोब तो गेट उघडतो आणि डायरेक्ट घरामध्ये आलेला असतो. तिथे भावना बेडरूममध्ये रडतच बसलेली असते. तिला काय करावं हे सुचतच नसतं. जेव्हा सिद्धू भावना मॅडम असा आवाज देतो तेव्हा भावना बेडरूमच्या बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि भावना प्रचंड चिडलेली आहे. ती आता सिद्धूला काय उत्तर देणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. त्यानंतर लक्ष्मी आणि निवाससुद्धा सिद्धूवर प्रचंड चिडलेले असतात. संतोषने तर सिद्धू आणि भावनाच्या नात्यावरच संशय घेतलेला असतो की ह्या दोघांचं लफडं तर नसेल आणि या दोघांनी गुपचूप लग्न केलं आहे आणि आता असा ड्रामा करतायत. म्हणजे स्वतःच्या भावानेच भावनावर अविश्वास दाखवलेला असतो आणि नाही तो भावनाला बोललेला असतो. त्यानंतर संतोष आता सिद्धूवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असतो आणि त्याच्यासाठी तो आता घरातल्या सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार असतो. आणि तेवढ्यात तिथे सिद्धू पोचलेला आहे. काय संतोष आता सिद्धूचा खूप मोठा अपमान करणार का, किंवा लक्ष्मी आणि निवास त्याचा जावई म्हणून स्वीकार करणार, असं रंजक वळण आपल्याला मालिकेमध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि भावना सिद्धूचा स्वतःचा नवरा म्हणून स्वीकार करेल का त्याला हाकलून देईल हे सुद्धा आपल्याला येत्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल.